सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना नक्की काय काय गोष्टी सोप्या होणार आहेत किंवा काय काय गोष्टींचं त्यांनी उत्तर शोधलं? की आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे बेस्ट उत्तर होतं ते शोधण्याचा प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न सुनेत्रा पवारांनीही केलेला असावा असं दिसतंय. नेतृत्व क्षमता ह्या शब्दांना उत्तर येणारा काळ देईल आणि फक्त ती एक महिला आहे, कोणाची तरी पत्नी म्हणून तिला संधी मिळते, त्यामुळे त्या क्षमतेवर आताच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको. खूप चांगलं केस स्टडी आहे पवार कुटुंब. म्हणजे इतक्या बेमालूनपणे राजकारण, व्यवसाय आणि कुटुंब त्यांनी राजकारणातल्याच त्यांच्या स्टेक होल्डरनी पण इतरांनी पण वेगळं ठेवलंय, ते वाखाणण्याजोगं आहे. सत्तेत सहभागी होऊन पण शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण ही वाक्य आणि इवन मुस्लिम उमेदवार देणं, मुस्लिमांविरुद्ध कुठलीही टोकाची हिंदुत्वाची भूमिका न घेणं, याबद्दल अजित पवारांनी मात्र आपला स्टँड थ्रू आउट ऑल इलेक्शन्स खूप ठळक ठेवला. नव्हे ते त्या भूमिकेला शेवटपर्यंत जगले. केंद्रीय पातळीवरच्या काँग्रेस नेत्यांनी न येणं हे खटकलं, पण भाजपच्या नेत्यांनी तिथे असणं खूप स्वाभाविक होतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 48 तासात महाराष्ट्रात खूप वेगानं घडामोडी घडत आहेत. त्याचा अर्थ लावायचा आपण सगळेच प्रयत्न करतोय आणि हे नक्की का घडतंय, याचे परिणाम काय होणार, हे सगळं समजून घेण्यासाठीची आजची मुलाखत आहे. माझ्याबरोबर आहेत सकाळ पुणेच्या संपादिका शीतल पवार मॅडम. मॅडम, स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. आणि अर्थातच हे समजून घ्यायचं आहे, ही मुलाखत शूट होत असताना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी आलेल्या आहेत. त्यांचा शपथविधी झालेला आहे. त्यांना अर्थ वगळता तिन्ही खाती मिळालेली आहेत. पण याच्या बरोबरीनं खूप स्टोऱ्या, खूप खऱ्या गोष्टी, खूप मिथ्स सतत चर्चेत येत आहेत आणि हेच नक्की काय आहे ते समजून घ्यायचं आहे. 28 जानेवारी ते 31 जानेवारी 4 दिवसामध्ये सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतात. याचं तुमचं आकलन काय? राष्ट्रवादी काँग्रेस समोरची अपरिहार्यता. मला वाटतं की या दृष्टिकोनातनं आपण सुनेत्रा पवारांनी आत्ता घेतलेला निर्णय असं त्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे. आपण ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जातोय. म्हणजे ज्या दिवशी अजितदादांचा अपघात घडला त्या दिवशी ते जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठीच मुंबईहून बारामतीत परत येत होते. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात पार पडल्या होत्या आणि एकूणच राष्ट्रवादीचा जो बाज आहे तो बघता ग्रामीण भागातली ही निवडणूक त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. लोकल बॉडीच्या इलेक्शन जशा सुरू झाल्या तशा 2 राष्ट्रवादींचं काय? एका राष्ट्रवादीकडे म्हणजे राष्ट्रवादी ज्याचे अध्यक्ष अजित पवार होते, त्यांच्याकडे आमदारांचं बहुमत आहे, ते आता सत्तेत सहभागी आहेत. केंद्रातल्याही घटक पक्षाचा ते NDAचा भाग आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे खासदारांचं बळ अधिक आहे. अशा पार्श्वभूमीवर जेव्हा 2 पक्षांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे मला वाटतं की पक्ष म्हणून खूप मल्टिपल आघाड्यांवर आता चॅलेंजेस नको म्हणूयात, पण खूप साऱ्या परिस्थिती अशी आहे उद्भवलेली की त्याला राजकीय उत्तर देणं अपरिहार्य आहे आणि त्यामुळे ह्या निर्णयाकडे बघताना मी त्या दृष्टिकोनातनं बघेन. पहिला जी स्वाभाविक रिॲक्शन आहे ती अशी आहे की 8-10 दिवस तरी थांबायचं होतं. कोणी म्हणते घाई केली. घाई झाली आहे का? आणि असेल तर का? निर्णय तर लवकर घेणं गरजेचं होतं. आत्ताच्या राजकीय परिस्थितीत मी म्हटलं की अगदी म्हणजे आपण इलेक्शनच्या टप्प्यावर आहोत. या सगळ्या घडामोडींमुळे 2 दिवस मतदान पुढे गेलेलं आहे. पण प्रचार पण जवळपास थांबल्यासारखा होता 2 दिवस. कार्यकर्त्यांना कळत नव्हतं नेमकं. एकतर काय की हा धक्का आहे खूप मोठा. त्या धक्क्यातनं सावरून एखाद्या निवडणुकीला सामोरं जाणं. सुदैवाने तिकीट वाटप आणि अशा गोष्टी पार पडल्यात म्हणून ठीक आहे. नाहीतर ती घाई कुठल्या पातळीवर आपल्याला करायला लागली असती याची आपण कल्पना पण करू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे बेस्ट उत्तर होतं ते शोधण्याचा प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न सुनेत्रा पवारांनीही केलेला असावा असं दिसतंय. आणि घाईचं काय ना की आपल्या प्रत्येकाचा या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोनावरनं त्या घाईची व्याख्या ठरते. सर्वसामान्य नागरिकांना कदाचित विशेषतः मराठा समाजामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या घरातल्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब म्हणून आपण रिॲक्ट करतो, त्यावेळेस म्हणजे काही ठिकाणी 5 दिवसाचा दुखवटा पाळला जातो. काही भागामध्ये 13 दिवसाशिवाय घरातनं बाहेरही पडत नाही लोकं. तर ही प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. पण मला वाटतं की तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या कुटुंबाचा, पक्षाचा नव्हे राज्य सरकारचा भाग आहात, अशावेळी कुटुंबा इतकंच आपण
ह्या सगळ्या गाड्यालाही महत्त्व द्यायला लागतं आणि ते पूर्णपणे दुर्लक्षून चालणार नाही. अर्थात तिथे प्रत्येकाचे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यात त्यांनी हा पर्याय निवडला आहे हे आपल्याला आज दिसतंय. पण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना नक्की काय काय गोष्टी सोप्या होणार आहेत किंवा काय काय गोष्टींचं त्यांनी उत्तर शोधलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवारांची निवड केल्यानंतर एकतर ह्या पक्षाची कायम म्हणजे अगदी जेव्हा एकत्र राष्ट्रवादी होती, तेव्हा शरद पवार त्याचं ठामपणे नेतृत्व करत होते. त्यानंतर आपसूक ते अजित पवारांकडे आलं. तर मला वाटतं की यातला पवार फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आणि एकूणच त्या पक्षाच्या रचनेमध्ये की जिथे प्रत्येक भागातले स्थानिक ताकदवान नेते आपापला गड राखून असतात, त्याचं नेतृत्व ते करतात. तिथं निवडून येताना त्यांची ताकद ते आजमावून बघतात आणि त्यावरच या पक्षाची रचना इतके वर्ष टिकून आहे त्यांच्या स्थापनेपासून. अशा नेत्यांना पवार ह्या शब्दाभोवती त्यांचं राजकारण किंवा आतापर्यंत पक्ष म्हणून रचना आहे. अशा वेळेत इतक्या आकस्मिक धक्क्यानंतर कोणीतरी कुटुंबातनंच पुढे येऊन ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. हे खूप नैसर्गिक होतं. म्हणजे पवार कुटुंब नसतं तरी इतरही गोष्टींमध्ये ते तसंच होतं. एक तर पत्नीला किंवा मोठ्या मुलालाच विशेषतः तो राजकारणात असेल तर ती जबाबदारी दिली जाते. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने ती जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. अशा राजकीय परिस्थितीमध्ये जेव्हा आपण इलेक्शनला ऑलरेडी फेस करतोय, अशा वेळी कोणीतरी एक निर्णय घेणारी व्यक्ती असावी आणि विशेषतः ती पवार असली तर सर्वच पातळ्यांवर गोष्टी सोप्या होतात. राज्य सरकारच्या पातळीवर गोष्टी सोप्या होतात, पक्षाच्या पातळीवर गोष्टी सोप्या होतात आणि मला वाटतं की ह्या सर्व पातळ्यांवरती सुनेत्रा पवारांना नेमून त्यांच्या पक्षाने बऱ्याच आघाड्यांवर त्यांची उत्तरं मिळवलीत. आणि तिसरा मुद्दा 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा की जो सर्वाधिक चर्चेत आहे. अशावेळी कुटुंबातली व्यक्ती तिथे असेल, कारण आतापर्यंत ते डिस्कशन जेवढ्या चर्चा कळत आहेत त्यानुसार जर अजित पवारच पुढे नेत होते तर त्याही गोष्टीला कुटुंबातली व्यक्ती अधिक योग्य पद्धतीने न्याय देऊ शकेल इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा, असं वाटतंय. तुम्ही ज्या ताकदवान नेत्यांचा उल्लेख केला, ह्या ताकदवान नेत्यांना सांभाळण्याची, त्यांना एक प्रकारे कंट्रोल करण्याची, दिशा देण्याची क्षमता अजित पवार यांच्याकडे होती. म्हणूनच शरद पवारांना बाजूला ठेवून तो गट वेगळा होऊ शकला. पुन्हा त्यांचे 40 आमदार निवडून आले. ही क्षमता सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे का? आणि मग हे जे ताकदवान नेते आहेत, आमदार असतील, आमदार नसले तरी तिथले इतर काही लोकल असतील, हे सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करतील का? नेतृत्व क्षमता ह्या शब्दांना उत्तर येणारा काळ देईल. आणि फक्त ती एक महिला आहे, कोणाची तरी पत्नी म्हणून तिला संधी मिळते, त्यामुळे त्या क्षमतेवर आताच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको. मला वाटतं की आपण त्यांना एक संधी द्यायला पाहिजे जी त्यांना आज मिळाली आहे. त्यामुळे यासाठी थोडी वाट बघूयात. आणि आपल्या भारताच्या राजकीय परंपरेमध्ये अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत की जिथे महिलांनी उत्तम प्रकारे नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे एक संधी त्या नक्कीच डिझर्व करतात जी त्यांना मिळाली आहे. आणि अजित पवारांनी किंवा राष्ट्रवादीने जर आपण म्हणजे तुम्ही जो नेत्यांना सांभाळण्याचा उल्लेख केला तर एक धाक होता, साहेबांचा धाक होता, त्याच्यानंतर तो दादांचा धाक होता. मला वाटतं की वहिनी म्हणून जेव्हा त्या आता हा सगळा कारभार बघणार आहेत तेव्हा धाकापेक्षा संवाद आणि समन्वय ही त्यांची ताकद ठरू शकेल. आणि बऱ्यापैकी जरी बॅकस्टेज एवढे वर्ष त्या सहचारिणी म्हणून या प्रवासात सहभागी होत्या तर ती भूमिका त्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडलेली आहे आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली पण आहे. त्यामुळे मला वाटतं की ते किती अशा वेळी काय आहे की तुम्हाला धोरणात्मक निर्णय पण घ्यायचे आहे, तुम्हाला पक्ष पण सांभाळायचा आहे आणि विशेषतः आता इलेक्शनमध्ये आपण आहोत तर खूप साऱ्या गोष्टी ॲट अ टाईम करायला लागतात. तर त्यामुळे मला वाटतं की नेतृत्व गुणांची, मल्टीटास्किंग अशा खूप साऱ्या पातळ्यांवर ही कसोटी असणार आहे. तर थोडा वेळ जाऊ देऊ आणि मग आपण क्षमतांचं मूल्यमापन पुन्हा एकदा करूया. सुनेत्रा पवार राज्यसभेवरती खासदार होऊन किंवा निवडणुकीच्या राजकारणात 2024 साली आल्या, म्हणजे 2-1 वर्षाचा कालावधी आहे. ही जी धुराच द्यायची आहे पक्षाची आणि धाकाची गोष्ट आहे, जर का हे 2 पक्ष विलिनीकरण या ना त्या प्रकारे किंवा शरद पवार गट सामावून घेणं जे काही आहे त्याला जे लोक म्हणतात ते होणार असेल, तर मग ही जी अजित पवारांची जागा आहे ही सुप्रिया सुळेंनी घेतली असती का? मला वाटतं की एकत्र येण्यामागचं पर्पज आधी समजून घ्यायला पाहिजे. एकत्र येण्यामागचं पर्पज आत्ताच्या घडीला म्हणजे अगदी दादा हयात असताना पण जेव्हा ही चर्चा सुरू झाली तर पक्ष म्हणून आपली ताकद टिकवणं, विशेषतः वोट बँक. कारण आपण डिवाइड झालो तर मग म्हणजे अजित पवारांनीच त्यांच्या हयातीत हे मांडलं होतं की मला मांडणारा एक वर्ग आणि साहेबांना मांडणारा एक वर्ग, अशी वोट बँक डिवाइड होते आणि एवढ्या लोकल बॉडीच्या छोट्या इलेक्शनमध्ये एक मत महत्त्वाचं असताना ते परवडणारं नाही.
त्यामुळे त्यांनी त्या इलेक्शनमध्ये एकत्र येण्याचा आणि आपला जो काही स्ट्रॉंग होल्ड आहे तो टिकवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला वाटतं की कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही एकत्र येताय. आता काय आहे की त्यातला एक पर्पज कायम आहे. दुसरा पर्पज आहे की सगळ्यांना सत्तेचा लाभ हवा आहे. इकडे आमदारांना हवा असेल, तिकडे खासदारांना हवा आहे. म्हणजे सगळ्यांच्या मनाची तयारी आणि सगळ्यांचं उद्देश क्लिअर आहे. अशा वेळी दादांनी ते नेतृत्व करणं खूप नैसर्गिक होतं, कारण तसंही पवार म्हणून साहेबांनंतर ते नेतृत्व बऱ्यापैकी दादाच करत होते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार होता. त्यामुळे आपसुकच संख्याबळ आणि या सर्व पातळ्यांवर तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि अजित पवारांचं पारडं या क्षणी जड होतं. पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये तुमचा प्रश्न ह्या बदललेल्या परिस्थितीला घेऊन आहे की बदललेल्या परिस्थितीला बदललेल्या परिस्थितीमध्ये मला वाटतं की आता इक्वल ग्राउंड्स नाही म्हणता येणार, पण परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. ऑलरेडी नेतृत्व सुनेत्रा पवारांनी स्वीकारलं आहे त्या पक्षाचं आणि अशा वेळी विलिनीकरण होताना नक्कीच त्यांच्या पक्षाला एक अपर हँड असेल. पण आता इथून पुढे उद्देश फक्त व्होट बँक डिव्हिजन आणि सत्तेत सहभागी हाच कायम असेल, तर मग हे नेतृत्व वगैरे प्रश्नांचा म्हणजे त्या गोष्टीची चर्चा पण येत नाही. फक्त काही निगोसिएशन्स असतील, ते पूर्वी अजित पवार करत होते, आता नेमकं निगोसिएशन कोण करेल? त्यानुसार कोण पुढे येईल आणि कोण मागे बसेल हे ठरेल. अधिक थेटपणे विचारतो की ही जी सूत्र आहेत, ही सूत्र अजित पवारांकडून ते गेल्यानंतर थेट सुप्रिया सुळेंकडे जाऊ नयेत म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लवकर झाला का? मुळात हा प्रवास सूत्र ट्रान्सफर करण्याचा नाहीच आहे आणि आपल्याला का घाई आहे ती सूत्र एकाकडून काढून दुसरीकडे द्यायची. खरं तर हे दोन पक्ष जेव्हा वेगळे झाले तेव्हा म्हणजे त्याचं कारणच हे होतं की कार्याध्यक्ष म्हणून म्हणजे शरद पवारांनी निवृत्त होण्याचा किंवा सक्रिय राजकारणातनं सहभाग कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यातनं एक जे कॉन्फ्लिक्ट तयार झालं, त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं बाहेर पडत भाजपबरोबर सत्तेत जाऊन किंवा NDA बरोबर सत्तेत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेला. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी त्यांची दिशा आणि त्यांचा उद्देश खूप स्पष्ट केला होता. त्यांना हे माहिती होतं की सत्तेत जायचंय, कारण कामं होतात आणि काय विकास आणि निधी या सर्व गोष्टींबद्दल ते स्वतःच त्याबद्दल त्यांच्या हयातीत बोललेले आहेत. त्याच्यानंतर आता जो काही आकड्यांमध्ये पण विधानसभेला त्यांना एक यश मिळालं आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला होता त्याच्यावर निवडणुकीच्या निकालानंतर एक शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर पण ते स्वतः नेतृत्व स्वतःकडे ठेवून ते गोष्ट पुढे नेत होते. याच्यामध्ये सूत्र आपल्याकडून दुसऱ्याकडं कोणाला तरी द्यायची आहे, मुळात हा विषय ते हयात असतानाही नव्हता. त्यामुळे मला वाटतं की ही चर्चा त्याच्यानंतरही येणार नाही. एक मुद्दा नक्कीच असेल की जेव्हा राष्ट्रवादी दोन्ही एकत्र होत्या तेव्हा एक अलिखित करार होता की राज्यात दादा आणि दिल्लीत ताई. तर आता ह्या बदललेल्या रचनेमध्ये जेव्हा सगळेजण एकत्र येतील, आताही बघा की राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे आणि दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्यातल्या निगोसिएशनच्या लाईन्स पण खूप क्लिअर आहे. आणि मला वाटतं की याला उगाचच आपण कौटुंबिक वादाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न करायला नको. राजकारणात महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला असते आणि प्रत्येकजण आपापल्या परीने बेस्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाला आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये संधी उपलब्ध झालेली आहे आणि ते त्यांच्या क्षमताप्रमाणे त्यांची जी पॉवर स्पेस आहे ती लीड करेल. राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं की विलिनीकरणाची पुढची दिशा काय असेल, ते होईल, नाही होईल आणि कोणत्या दिशेला आहे सगळं जाईल? आज आत्ता म्हणजे काल रात्रीपर्यंत आपल्यापर्यंत आलेली जी फॅक्च्युअल माहिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलाय, त्यांचा गटनेता निवडायचा आहे त्यांना आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांनी काल रात्रीतनं प्रवास करून त्या मुंबईत आल्या. त्यानंतर आज सकाळी पहिले बारामतीमध्ये शरद पवारांची प्रेस झाली आणि यातला आम्हाला काही कल्पना नाही कुटुंब म्हणून. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल आणि अशी त्यांनी भूमिका घेतली आणि त्यानंतर दिवसभरातही भरपूर साऱ्या घडामोडी घडल्यात. मला वाटतं की सुनेत्रा पवारांची जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने गटनेतेपदी निवड केली, त्यावेळेस त्यांच्यासमोर असलेल्या इतर राजकीय आव्हानांइतकंच ह्या दोन पक्षांचं पुढे काय किंवा विलिनीकरणाचा जो काही विचार दादांनी त्यांच्या हयातीत केला होता किंवा त्या दिशेने काही पावलं टाकलेली होती, तर त्याचं पुढे काय करायचं अशा वेळी मला वाटतं की ज्या पद्धतीने राजकारणाभोवती पवार कुटुंब गेले काही वर्ष आहे, अशा वेळी कुटुंबातलीच व्यक्ती तो संवाद, तो समन्वय अधिक उत्तमपणे करू शकते, असं त्यांनाही पक्ष म्हणून वाटलं असेल आणि म्हणूनच त्याच्यासाठी बेस्ट सूट ह्या सुनेत्रा पवार ठरल्या. त्यामुळे विलिनीकरणाची दिशा मला वाटतं की आता एकतर निश्चित आहे की ती दिशा सुनेत्रा पवार ठरवतील. त्या पक्षाच्या त्यांचे जे काही पक्षातले सहकारी आहेत. आता
अजित पवारांबरोबर कदाचित कम्फर्ट झोन काही लोकांचा वेगळा असेल. आपल्याला अजून माहीत नाही की सुनेत्रा पवारांचा कम्फर्ट झोन त्या लिडरशिपमध्ये कोणाबरोबर आहे. तिथे तटकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत, दिल्लीच्या वर्तुळामध्ये प्रफुल्ल पटेल ॲक्टिव्ह असतात, तसंच इतरही काही नेते मंडळी आपापल्या भागातनं येतात. मला वाटतं की त्या आपल्या एका कम्फर्ट झोनमधनं याची पुढची दिशा ठरवतील आणि थोडाफार त्यांचा प्रभाव येणाऱ्या निर्णयावर असेल. अशी एक चर्चा आहे की तटकरे आणि पटेल यांचं ॲक्टिव्ह असणं किंवा यांनी भाजपच्या नेतृत्वाला भेटणं याच्याविषयी पण आक्षेप नोंदवले गेले. हे नक्की इक्वेशन्स काय काय आहेत? तटकरे आणि पटेल ह्या एकूण रचनेमध्ये त्यांची भाजपबद्दलची जवळीक त्यांनी कधी लपवून ठेवलेली नाही. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी वेगळी झाली, जेव्हा अजित पवार सत्तेत सहभागी झाले, त्यावेळेस मला वाटतं की त्यांचे सहकारी म्हणून हे दोन्ही नेते कायमच भाजपच्या वर्तुळाशी जवळीक ठेवून होते. अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संवादाची पण भूमिका त्यांनीच अजित पवारांच्या वतीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर पार पाडली. त्यामुळे मला वाटतं की काही फार वेगळं शॉकिंग आपण बघतोय अशी परिस्थिती नाही. फक्त थोडंसं लोकांना जे वेगळं वाटलं, कारण हे इतकं धक्कादायक होतं आणि इतकं अचानक घडलं की त्यातनं सावरेपर्यंत सर्वसामान्य माणसालाही 2 दिवस पूर्ण जायला लागले. अशा वेळी ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून निर्णय घेऊन इकडे निर्णय कळवूनही म्हणजे त्यांनी खूप लगबग दाखवली ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. मला वाटतं की आक्षेप जो आहे त्या घाईवर आहे लोकांचा, पण ती जवळीक कधी लपलेली नाही. त्यामुळे यातले जे दृश्य स्वरूपातले स्टेक होल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये ही 2 नावं बाय डिफॉल्ट आहेत आणि अनेक अदृश्य स्टेक होल्डर्स पण आहेत, की त्यातल्या प्रत्येकाने आपापली भूमिका ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये पार पाडलेली. आता अदृश्य स्टेक होल्डर कोण ते मला विचारू नका. कुटुंब आणि पक्ष हे जे वेगळं ठेवता येतं आणि ते दाखवलं जातं, ते कधी-कधी एंड युजर किंवा ऑडियन्स म्हणूनही ॲक्सेप्ट होत नाही. तर असं खरंच पवार कुटुंबात कुटुंब आणि पक्ष अशी क्लिअर लाईन आहे का, की माहीतच नव्हतं, चर्चा नाही झाली? असं झालं की शरद पवार साहेबांनी काल रात्री मीटिंग ठेवलेली, त्याला सुनेत्रा पवार आणि पार्थ आणि जय पवार नव्हते. हे कळत नाही. काय आहे? मला वाटतं की त्याचं खूप चांगलं केस स्टडी आहे पवार कुटुंब. म्हणजे इतक्या बेमालूमपणे राजकारण, व्यवसाय आणि कुटुंब त्यांनी राजकारणातल्याच त्यांच्या स्टेक होल्डरनी पण इतरांनी पण वेगळं ठेवलंय. ते वाखाणण्याजोगं आहे आणि आपण खूप सर्वसामान्य आहोत. कारण या लेव्हलवर जाऊन विचार करताना ते फक्त त्यांच्या 4 भिंतींपुरता विचार करत नसतात. हजारो, लाखो कार्यकर्त्यांना आज पोरकं झाल्याची भावना आहे. आणि मला वाटतं की हे जेवढं स्पेशली अजित पवारांना सगळ्यात जवळून ज्यांनी बघितलंय किंवा ज्यांची राजकीय कारकीर्द ज्यांनी घडवली, त्या शरद पवारांना याची पूर्ण जाणीव आहे की आज त्या कार्यकर्त्यासमोर कन्फ्युजन क्रिएट करण्यापेक्षा त्याला आधार वाटेल अशा निर्णयाची जास्त गरज होती आणि तो आधार काही प्रमाणामध्ये सुनेत्रा पवारांनी पुढे येऊन मिळाला असं मला वैयक्तिकरित्या खूप स्ट्रॉंगली वाटतं. आणि ह्या ज्या काही सीमारेषा धुसर असतात किंवा ते आपल्याला खरं खोटं वाटत नाही, पण मला वाटतं की सुप्रिया सुळेंनी याचं उत्तर मागच्या इलेक्शनमध्ये दिलं होतं की त्या राजकारणाला खूप प्रोफेशनली बघतात. आणि एरवी पण ज्या पद्धतीने आपण कुटुंब म्हणून त्यांचा वावर किंवा 2 पक्ष वेगळे झाल्यानंतरच्या त्यांच्या राजकीय भूमिका, कौटुंबिक भूमिका पाहिल्यात, तर ती स्पेस त्यांनी कायम रिस्पेक्ट ठेवला आहे त्या स्पेसचा. आणि मला वाटतं की आपण पण ऑडियन्स म्हणून, मतदार म्हणून, नागरिक म्हणून त्या स्पेसचा आदर करायला पाहिजे. राहून असं वाटतं की अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती तर सत्तेत आहे, त्यांच्याकडे मंत्रिपद आहेत. पण शरद पवारांचा जो गट आहे आणि त्यातले विशेषतः जे कार्यकर्ते आणि मानणारी लोक आहेत, ते सायकोलॉजिकली आता ऑलमोस्ट आपण मर्ज व्हायचंय अशा झोनमध्ये दिसतात. झेडपीत तर ते जवळपास सगळे घड्याळावरच लढतायत. तर त्यांच्या मनात आता काय असेल, हे समजा विलिनीकरण झालं नाही, लांबलं, याच्यात काही अजून नवे फाटे फुटले, तर शरद पवार गटाची जी ग्राउंडवरची ताकद आहे, त्याचं काय होईल? ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जो उल्लेख केला, की जिल्हा परिषदेला भरपूर लोकं घड्याळ चिन्हावर लढतायत. महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी चिन्ह वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला. निकाल आपण बघितले आणि त्यामुळे मला वाटतं, की एक राजकीय शहाणपण आहे, की घड्याळावर पुढे जावं. आत्ता काय आहे, की तुम्ही त्या घड्याळावर निवडून आल्यानंतर तुमचा पक्ष कुठला हा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे मला वाटतं, की तो एक बेनिफिट ऑफ डाऊट या भरपूर साऱ्या उमेदवारांना मिळतो. पण उमेदवारांच्या पलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे ती संस्थात्मक नेत्यांमध्ये, शाळा, दूध संस्था किंवा सहकारी कारखाने, शिक्षण संस्था अशा ठिकाणी खूप विखुरलेली आहे.
आणि हे लोकं आत्ताच्या ह्या सगळ्या पॉलिटिकल घडामोडींकडे कसं बघतायत आणि ते कसं पर्सीव्ह करतायत. तर जेव्हा ह्या 2 आता ते एकत्रच येणार आहे, अशी चर्चा जेव्हा जोर धरू लागली आणि जेव्हा त्याला पवार कुटुंबातनं दुजोरा मिळायला लागला, तर तुम्ही पाहिलं असेल की खूप मोठ्या संख्येने लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायला प्राधान्य दिलं. खरं म्हणजे मर्जर होणारच होतं ना, पण लोकांना मला वाटतं की सत्तेबरोबरची सिक्युरिटी, कारण त्यांची रचनाच ही संस्थात्मक बेसवर अवलंबून असल्यामुळे ती जास्त जवळची वाटत होती. आणि त्यामुळे मला वाटतं की जो त्या स्पेसमधला कार्यकर्ता आहे, त्याला प्रचंड क्लॅरिटी आहे की त्याला काय हवंय. तो काही त्या संभ्रमावस्थेत नाहीये. पण जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे किंवा अ, त्याच्या भोवती असा सगळ्यांच्याच भोवती असा संस्थात्मक बेस असतो असं होत नाही. त्याच्यासमोर कदाचित एक संभ्रम येऊ शकतो. पण मला वाटतं की पक्ष पातळीवर जेव्हा म्हणजे आता काही ठिकाणी असं झालं की 2 पक्ष वेगळे झाल्यामुळे तुमच्या विरोधात मी तयारी करायला सुरुवात केली. तर अशी कॉन्फ्लिक्ट आहे, तिथे थोडीशी अडचण होईल. पण अदरवाईज मला वाटतं की त्यांच्या कार्यकर्त्यांना पण विशेषतः संस्थात्मक रचनेतल्या कार्यकर्त्यांनाही बऱ्यापैकी क्लॅरिटी आहे की त्यांना कुठल्या दिशेने जायचंय आणि कुठल्या प्रवाहात सहभागी व्हायचंय. त्यामुळे एक आउट ऑफ रिस्पेक्ट किंवा आता एकदमच जनभावना दुखवायची नाही. त्यामुळे लोकं पण जे थांबलेत, ते वेट अँड वॉचमध्ये थांबलेले आहेत असं वाटतं. आणि कुठल्याही पक्षाचं म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचं घ्या किंवा इतर कुठल्याही पक्षाचं घ्या. तुम्ही पक्ष म्हणून त्यांना ॲक्टिव्ह ठेवत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नसतो. त्यामुळे आता सगळं हे जे काही वावटळ उठलेलं आहे, हे शांत बसल्यानंतर तोपर्यंत जर दोन्ही एकत्र आले, तर प्रश्नच संपला. पण तोपर्यंत जर दोन्ही नाही एकत्र आले, तर दोघंही पक्ष म्हणून काय निर्णय घेतात, आपापल्या केडरला काय मेसेज देतात, काय ॲक्टिव्हिटी देतात, संघटनात्मक पातळीवर कशा पद्धतीने पुढे जातात, त्यावरून त्या दोन्ही पक्षांचं भविष्य ठरेल. सत्तेत जायचं किंवा वैचारिक बांधिलकी ठेवायची असाच जर का प्रश्न असेल, तर मिडल टर्ममध्ये आत्ताचं वावटळ शांत होईल, महाराष्ट्राला सावरायला वेळ लागेल. सत्तेत जायचं असेल तर थेट भाजपत प्रवेश करू आणि सत्तेविरोधात राहायचं असेल तर काँग्रेसमध्ये जाऊ, असा विचार होणार नाही का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पहिला पर्याय निवडला, तो राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निवडला. त्यामुळे सत्तेत सहभागी व्हायचं ही त्यांची बाजू स्पष्ट क्लिअर आहे. हम्म. कारण वैचारिक बांधिलकी किंवा आपल्या विचारांशी जोडलेला पक्ष म्हणून काँग्रेस हा पक्ष कायम त्यांच्यासोबत होताच ना एवढे वर्ष. महाविकास आघाडी म्हणून पण होता. त्यांना तसाच विचार करायचा असता पक्ष म्हणून, तर तो विचार आधीच झाला असता ना, अजित पवारांच्या हयातीतच झाला असता. तो विचार झाला नाही, त्यामुळे मला वाटतं की त्यांना काही कन्फ्युजन आहे त्यांच्या पातळीवर असं वाटत नाही. त्यांना ही क्लॅरिटी की त्यांना सत्तेत सहभागी व्हायचं. म्हणजे हाच जो मेसेज आहे याच्यामुळंच अजित पवारांच्या अंत्यविधीला काँग्रेसचे कोणीच प्रतिनिधी नव्हते महत्वाचे देशाच्या स्तरावरचे. मात्र अमित शहा होते, मुख्यमंत्री होते, गोव्याचे मुख्यमंत्री होते. तिथं जरी पवार कुटुंबाचे पालक म्हणून शरद पवार असले तरी बाकी सर्व राजकारणी मात्र भाजपचे दिसले. हाच मेसेज आहे का की पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून आणि पवार कुटुंब हे आता भाजप आणि सत्तेच्या दिशेनं जात आहे? तुमच्या पहिल्या प्रश्नात फक्त एक वाक्य ॲड करते की सत्तेत सहभागी होऊन पण शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण ही वाक्य आणि इवन मुस्लिम उमेदवार देणं, मुस्लिमांविरुद्ध कुठलीही टोकाची हिंदुत्वाची भूमिका न घेणं, याबद्दल अजित पवारांनी मात्र आपला स्टँड थ्रू आउट ऑल इलेक्शन्स खूप ठळक ठेवला. नव्हे ते त्या भूमिकेला शेवटपर्यंत जगले. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जेव्हा दुसरा त्यांचा जो काउंटर पार्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, यांना ही क्लॅरिटी आहे की आपल्याला आपल्या ह्या काय म्हणतात सहयोगी गटाबरोबर आहे त्या परिस्थितीमध्ये सत्तेत सहभागी व्हायची त्यांना क्लॅरिटी आहे. त्यानंतरचा जो तुमचा प्रश्न होता काँग्रेसचा, मला वाटतं की म्हणून काँग्रेस असं करतीये अशा निष्कर्षावर आपण यायला नको. ते काँग्रेसवर पण अन्यायकारक होईल. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तिथे होते, विश्वजित कदम सारखे नेते. आणि कसं आहे ना की विशेषतः काँग्रेसमधले आत्ता महाराष्ट्रातले जे मोठे नेते, त्यांचं पवार कुटुंबाशी असलेलं नातं एवढ्या वर्षांचं हे काही फक्त राजकीय नातं नाही आहे. ते खूप म्हणजे कुटुंब किंवा नातेसंबंधांमध्ये पण ही लोकं इतकी एकमेकात गुंतलेली आहेत की त्याचं पूर्ण राजकीय विश्लेषण करावं असं मला वाटत नाही. हो, पण केंद्रीय पातळीवरच्या काँग्रेस नेत्यांनी न येणं हे खटकलं. पण भाजपच्या नेत्यांनी तिथे असणं खूप स्वाभाविक होतं. कारण ज्या नेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ते ऑलरेडी म्हणजे
NDAचे घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी होते, त्यांच्याबरोबर 2 इलेक्शन लढलेले होते. अशा वेळेस आउट ऑफ रिस्पेक्ट त्यांनी त्यांच्या मित्रपक्षातल्या त्या नेत्याला श्रद्धांजली व्हायला येणं, उलट ते आले नसते तर आपल्याला आश्चर्य वाटायला हवं होतं. ते लोकं सगळे तिथे अजित पवारांसाठी आले होते आणि भाजपने हा मेसेज खूप स्पष्ट दिलाय, की ते तिथे आले होते किंवा त्यानंतरही त्यांनी जी काही कृती केली ती अजित पवारांसाठी केली. एक प्रश्न राहून राहून मनात येत राहतो की आत्ता पवार कुटुंबाचे प्रमुख हे शरद पवार आहेत. त्यांचं वय 80च्या पुढं आहे. त्यांची राज्यसभेची टर्म 2 महिन्यात संपतीये. पण त्यांना असा धक्का सहन करावा लागतोय, जो त्या दिवशीच्या त्यांच्या देहबोलीतनंही जाणवलं, की असावा इमोशनल धक्का बसलेला. काय दिसते शरद पवारांची पुढची दिशा, भूमिका काय असेल? मला वाटतं, की कुटुंब म्हणून आणि राजकारणी म्हणून दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत. कुटुंब म्हणून ऑब्व्हियसली कुठल्याही माणसाला, म्हणजे ते पण माणूस आहेत, ते काही मशीन नाही आहे. त्यामुळे जेवढा धक्का वाटला असता तो त्यांना सगळ्यांनाच, त्यांच्यासकट संपूर्ण कुटुंबाला हा खूप मोठा धक्का आहे. आणि त्यातनं नैसर्गिकपणे ज्या पद्धतीने एखादं कुटुंब रिॲक्ट करेल तसं ते सगळेच रिॲक्ट झालेत. इनफॅक्ट ते सगळेच यातनं सावरतायत. पण मी म्हटलं तसं, की कामाचा व्याप फक्त राजकारण्यांसमोरच नाही, पण प्रत्येकासमोर एवढा मोठा आहे, की सगळेजण हळू-हळू मूव्ह ऑन करतील. आणि राजकीय पातळीवर मात्र, की आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, खरं तर स्वतः शरद पवार पण ॲक्टिव्ह पॉलिटिक्सपासनं बरेच, म्हणजे विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा सुरू झाल्या तसे अंतर ठेवूनच आहेत त्यांच्या तब्येतीच्या आणि वयाच्या कारणांमुळे. पण तरीसुद्धा आता अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये जो पक्ष किंवा हे नेते जरी आता काय म्हणतात, टेक्निकली 2 वेगळे पक्ष असले तरी हे सगळेच शरद पवारांच्या हाताखाली तयार झालेले नेते आहेत. त्यामुळे एक राजकीय समज असते आणि राजकारणामध्ये ना जर तुम्ही नेत्यांना जवळून पाहिलं ना, तर ती राजकीय बुद्धी एका पॉइंटनंतर ऑटोमॅटिक ऑपरेटच होते. ते आपण बंदच करू शकत नाही. ते राजकीय ज्ञान, ते प्रॉम्प्टनेस किंवा काही गोष्टींवर विचार करणं, आपलं मत देणं, कृती करणं, या गोष्टी खूप आपसूक घडतात. त्या अतिशय छोट्या गल्लीतल्या राजकारणाकडनं पण घडतं. ते तर शरद पवार आहेत. त्यामुळे मला वाटतं, की कुटुंब म्हणून स्वतःला सावरत असताना मी जसं म्हटलं, की त्यांना पूर्ण जाणीव आहे. आता राज्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या ज्या काही नजरा आहेत, त्या शेवटी कुटुंबाकडेच बघणार. राष्ट्रवादी म्हणजे पवार आणि इव्हन बारामती म्हणजे पण पवार, हे मी मांडलेलं पण आहे यापूर्वी. त्यामुळे मला वाटतं, की प्रत्येकजण त्यांच्याकडे बघतंय याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे काहीही संभ्रम न होता एक बरी दिशा सगळ्यांना मिळेल अशी राजकीय भूमिका ते मांडत राहतील. शेवटचा प्रश्न, आधीचा प्रश्न, या सगळ्यामध्ये निदान पडद्यावर तरी भाजपनं रिॲक्टिव्ह भूमिका केली आहे असं दाखवलेलं आहे. असं दिसतंय, की त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही मान्य करू असं मुख्यमंत्री म्हणाले. मग शपथविधी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले आणि मग त्यांनी उत्तर दिलं. पण पुढच्या राजकारणात भाजपची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याबद्दलची साधारण काय भूमिका असेल असं दिसतं? मला वाटतं, की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका म्हणजे त्यांचीच नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना, की त्यातला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट मूळ पक्षापासून वेगळा झाल्यानंतर जेव्हा भाजपसोबत सत्तेत गेला, त्यावेळी त्या प्रत्येकांच्या निर्णय प्रक्रियेवर, त्यांच्या नेतृत्वावर भाजपचा प्रभाव काही लपून राहिलेला नाही. त्यामुळे आता काही फार वेगळं घडणार आहे अशी आपण कुणीही अपेक्षा ठेवू नये. ते संख्येने, ताकदीने राज्यातला महत्त्वाचा आणि मोठा पक्ष आहे. केंद्रातल्या सत्तेमध्ये पण ते क्रमांक 1चा पक्ष आहेत. अशावेळी ते नक्कीच ह्या सरकारच्या रचनेवर, महायुतीवर प्रभाव ठेवतील आणि ह्या घटक पक्षांच्याही निर्णयांवर, त्यांच्या येत्या काळातल्या काही धोरणात्मक निर्णयांवरही भाजपचा प्रभाव असेल, असं मला वाटतं. तुम्ही मगाशी उल्लेख केला, की भाजपने रिॲक्टिव्ह भूमिका घेतली. मला वाटतं, की भाजपने उलट याच्यात काही रिॲक्शनच दिलेली नाहीये. भाजपचं असं म्हणणं होतं, की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि ते ठरवतील आणि ॲज अ सरकार म्हणून ते जे ठरवतील किंवा ॲज अ मित्रपक्ष म्हणून ते जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. आता इथून पुढे, कारण मला वाटतं, की राजकारणापलीकडे पण अजित पवार, त्यांची धोरणांबद्दलची समज, त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलची समज, या सर्व पातळीवर आता तिथला खेळाडू बदलला आहे. तिथला साथीदार बदलला आहे. त्या साथीदाराची समज, त्याचं आपलं ऐकून घेण्याची क्षमता, आपले निर्णय समजून घेण्याची क्षमता, मित्रपक्ष म्हणून आपल्या निर्णयांना, आपल्या धोरणांना मदत करण्याची, ते पण व्यक्ती म्हणून नाही तर एका पक्षाचा प्रमुख म्हणून मदत करण्याची भूमिका सुनेत्रा पवार काय पार पाडतात, याच्यावर मला वाटतं, की भाजपची पण येत्या काळातली प्रतिक्रिया अवलंबून असेल आणि राष्ट्रवादीचंही भविष्य त्यांच्या निर्णयावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल.
अधिक थेट मुद्दा, सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवरती अधिकाधिक कमांड मिळवण्याचा किंवा अधिकाधिक त्यांना आपल्यासाठी ऑपरेट करायचा प्रयत्न करेल का? आपण का सुनेत्रा पवारांना एवढं गृहीत धरतोय? आपण थोडा त्यांना वेळ देऊ. म्हणजे मला मान्य आहे की त्यांनी आज खूप घाईत जाऊन शपथविधी पूर्ण केला आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना म्हणजे तिथे भरपूर सारे पर्याय उपलब्ध होते. त्यातल्या काही शक्यतांवर विचार होऊ शकला असता. पण नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जे ठरवलं त्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण मला वाटतं की आपण थोडा वेळ घेऊ. हवं तर याच्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करू. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एक संधी द्यायला पाहिजे. आणि आजच आपण म्हणायचं की नाही त्यांना हेच घेणार आहे, हा त्यांच्यावर अन्याय असेल सुनेत्रा पवारांवर. शेवटचा प्रश्न, हे सगळं सामान्य माणसानं कसं बघावं आणि कसं पुढे जावं? सामान्य माणसासाठी खरं म्हणजे ह्या अजितदादांसोबत जे काही घडलं ना, त्याच्यानंतर मला वाटतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं, ही म्हण खूप बेमालूम लागू झाली या केसमध्ये. म्हणजे दादा गेल्यानंतर कळलं की दादा काय होते. आणि हे काय मी फक्त ते सकाळी लवकर उठत होते वगैरे अशा गोष्टींच्या आधारावर बोलत नाही. पण एक धोरणात्मक पातळीवर निर्णय असेल, जातगणितांवरचा प्रभाव असेल, खूप वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांना एकत्र जोडून ठेवणं, तिथल्या नेत्यांना बळ देणं म्हणजे विटेकर वगैरे, मिटकरी अशा लोकांचा आपण दाखले घ्यायला पाहिजे. आणि हे काही फक्त आमदारांच्या पातळीवर नाही हो, अगदी जिल्हा परिषदल्या गटापर्यंत महाराष्ट्राच्या मर्यादित क्षमतेत का असेना पण त्यांचा एक प्रभाव होता. अशा वेळेस अचानक तो नेता निघून जातो आणि त्यानंतर मराठा समाज म्हणून, बहुजन समाज म्हणून ती नेतृत्वाची पोकळी जी तयार झालेली आहे, विशेषतः अतिशय उत्तम मांडणी करणारा, राज्याची, राजकारणाची, व्यवहाराची समज असणारा असा नेता राज्याच्या राजकारणातनं आणि तेही त्याच्या करिअरच्या आणि राज्याच्या म्हणजे महत्त्वाच्या पदावर, मोठ्या पदावर असताना अचानक निघून जातो. ती महाराष्ट्रासारख्या राज्याची खूप मोठी हानी असते. विशेषतः अर्थमंत्री म्हणून ज्या पद्धतीने अजित पवार काम करत होते, नक्कीच देवेंद्रजी ती धुरा उत्तमपणे पुढे नेतील. पण त्यांचं या सगळ्या भोवतीचं आकलन, मांडणी, त्या भोवतीची समज ही खूप उत्तम होती. त्यामुळे मला वाटतं की सगळ्यात आधी जर आपण ह्या धक्क्यातनं स्वतःला सावरलं पाहिजे आणि महाराष्ट्राने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना मला वाटतं की आत्ता हे एक नवं राजकीय पर्व सुरू झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपण ह्या गोष्टींकडे तुलनात्मक बघणं पूर्ण बंद केलं पाहिजे. म्हणजे आपण अजित पवार, सुनेत्रा पवार अशी तुलना करायला लागलो तर मग आपण सुनेत्रा पवारांना न्याय देणार नाही. त्यामुळे मला वाटतं की थोडा वेळ जाऊ देऊ. आपण पण आपल्या त्या धक्क्यातनं, दुःखातनं सावरू. हे मी म्हटलं तसं की सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, इतर मंत्रिमंडळातले सहकारी, त्यांच्या पक्षातले सहकारी या सगळ्यांशी कसं जुळवून घेतायत. झेडपीचं इलेक्शन लागलेलं आहे. अशा वेळी ते आज अजित पवार असते तर त्यांनी ही इलेक्शन काय पद्धतीने हाताळली असती ते आपण ऑलरेडी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुभवलंय. अशा वेळेस त्या स्वतःला कसं एस्टॅब्लिश करतात, कुटुंब म्हणून त्यांची मुलं किंवा त्यांची जी काही रचना आहे अजित पवारांभोवतीची, मोठी इकोसिस्टम होते अजित पवार. तर ती इकोसिस्टम कशी रिॲक्ट करते, काय पद्धतीने त्यांना साथ देते किंवा काही ठिकाणी गॅप्स क्रिएट होतात का? मला वाटतं की ते सगळं महाराष्ट्राने बघावं, अनुभवावं आणि येत्या काळात किमान आपलं धोरणात्मक नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा आपण ह्या प्रत्येक राजकारणाकडनं जरूर व्यक्त करायला पाहिजे आणि नव्हे ती त्यांची नैतिक जबाबदारी. शीतल मॅडम, खूप खूप आभार. तुम्ही काय घडतंय आणि ते कसं बघितलं पाहिजे हे आम्हाला सांगितलं. राजकारण जसं डेव्हलप होईल तसं पुन्हा बोलू. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.